आनंदी मालिकेमध्ये विद्याधरच्या भयानक प्लॅनिंगमध्ये आनंदी अखेर अडकलेलीच आहे। किचनमध्ये कुकर फुटतो आणि तो आनंदीला लागतो। आता आनंदी इथे जबरदस्त जखमी झालेली आहे। आता डॉक्टरांनी तिला सांगितलेलं असतं की ती कोमात सुद्धा जाऊ शकते। इकडे आता युगंधरला आनंदीची अवस्था पाहत नाही, म्हणून आता युगंधर आनंदीचं अर्धवट राहिलेलं व्रत पूर्ण करायला जाणार आहे। तर प्रेक्षकांना नेमकं हे कसं घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर मंडळी, व्हिडिओ तर तुम्ही ऐकता, रिव्ह्यू संपूर्ण ऐकता, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर पटकन सबस्क्राईब करा। आता इथे कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की मिताली आनंदीला गळ्यात मंगळसूत्र पाहून तिच्या नवऱ्याचं नाव विचारत असते। आता इथे पृथ्वीने तिला पहिला गजरा आनंदीलाच दिलेला असतो। आता पृथ्वी मात्र आनंदीच्या चांगल्या जवळ जायला लागलेला असतो। आनंदीविषयी त्याला प्रेम वाटायला लागलेलं असतं। आता इथे मिताली तिला नवऱ्याचं नाव आवर्जून विचारत असते। आता युगंधर आणि शिल्पाला वाटत असतं ही काही खरं बोलते की काय। आता आनंदी थोडा वेळ शांतच बसते। त्यानंतर मिताली पुन्हा तिला म्हणते, अगं आनंदी बोल ना, तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? त्यावेळेला आता आनंदी अगदी आनंदाने माझ्या नवऱ्याचं नाव विष्णू आहे असं म्हणते। आता इथे आनंदीच्या तोंडून तिच्या नवऱ्याचं नाव ऐकून पृथ्वी म्हणत असतो की अरे वा, छानच नाव आहे तुझ्या नवऱ्याचं, विष्णू नाव आहे का? बरं ठीक आहे। आता पृथ्वी काय करतो, शिल्पाला म्हणत असतो, आता आम्ही थोडं गावात जाऊन येतो, आणि मितालीला घेऊन तो आता गावात निघून जातो। शिल्पाताई रागानेच आनंदीला विचारत असतात, ए आनंदी, काय ग, विष्णू नवऱ्याचं नाव सांगतेस? कुणाचं नाव आहे बरं हे? तुझा काही बॉयफ्रेंड होता का? आता शिल्पाताई आनंदीला रागानेच म्हणत असतात, ए काय ग, विष्णू नाव कोणाचं सांगतेस बरं तू? तुझा काही बॉयफ्रेंड होता का याआधी? त्यावेळेला आनंदी आनंदाने सांगत असते, अहो ताई, असं काय करताय? युगंधर हे तर विष्णूचंच नाव आहे की। आता आनंदीच्या तोंडून हे ऐकून युगंधरचं पुन्हा एकदा आनंदीनं मन जिंकलेलं असतं आणि शिल्पाचं तोंडच बंद होतं। आता इथे गावामध्ये वटपौर्णिमा अगदी जोरदार सगळ्याच बायका साजरी करत असतात। आता तिथेच मिताली आणि पृथ्वी आलेले असतात। आता सगळ्याच बायका या दोघांना पाहून नमस्कार करत असतात। त्यावेळेला मिताली म्हणते, नमस्कार काकू, आपण आज कित्येक वर्षांनी पुन्हा भेटत आहोत आणि आज वटपौर्णिमेच्या सणानिमित्त मी तुम्हा सगळ्यांसाठी छान छान गजरे आणले आहेत। माझी आई सगळ्यांसाठी गजरे तयार करायची आणि सगळ्या सुवासिनींना गावभर वाटायची, आणि तिचीच ही प्रथा आम्ही पुढे चालवण्याचं ठरवलं आहे, म्हणून आम्ही तुमच्यासाठी छान छान गजरे आणले आहेत। आता पृथ्वी म्हणत असतो, इतके वर्ष झालं आम्ही शिकण्यासाठी मुंबईला होतो, म्हणून ही प्रथा चालवू शकलो नाही, पण आता ही परंपरा आम्ही कायमस्वरूपी चालवणार आहे। ज्यावेळेला तिथलेच एक काकू म्हणत असतात, मुलं अगदी समिताताईंची आठवण करून देत आहेत। आता इथे मिताली सगळ्या काकूंना त्या घ्या ना, गजरे घ्या असे म्हणतच एक एक गजरा देत असते, आणि त्या बायका सुद्धा गजरा घेऊन स्वतःच्या केसामध्ये माळत असतात। आता इथे पृथ्वी सुद्धा सगळ्या बायकांना अगदी आनंदाने उत्साहाने गजरे वाटत असतो। इकडे आता किचनमध्ये फास्ट गॅस लावलेला असतो कुकरला, आणि त्या कुकरमधील पाणी काढून कणिक लावलेली असते कडेने। आता विद्याधरने हे भयानक प्लॅनिंग केलेलं आहे आनंदीला दुखापत करण्यासाठी, तिला जखमी करण्यासाठी। आता गॅसवर हा कुकर जळत असतो। आता गॅसवर हा कुकर इतका तापलेला असतो की त्याचा वास सुटलेला असतो। तेवढ्यातच आनंदी किचनमध्ये येते आणि तिला जाणवतं की कशाचा तरी वास येत आहे, पण आता कुकर एवढा तापलेला असतो की आनंदी एवढी घाबरते की पटकन आता हाका मारायला सुरू करते। आता इकडे कुकरचा वास येत आहे पाहून आनंदी पटकन पूजाताई असं करून तिथेलेच एका नोकरानीला हाका मारत असते, पण ती काही केल्याने येतच नाही। आता हा कुकर एवढा तापलेला असतो की जोराने उठतो आणि आनंदीच्या कपाळावर लागतो। आता आनंदी जोराने आई ग अशी ओरडते। आता सगळी डाळ उडून आनंदीच्या चेहऱ्यावर भाजलेली असते। आता आनंदी बेशुद्ध होऊनच खाली पडलेली असते। आता तिची एवढी वाईट अवस्था झालेली असते, सगळ्या चेहऱ्यावर तिला भाजलेलं असतं। आता आनंदीचा आवाज का आला हे पाहण्यासाठी शिल्पाताई आणि सुनीताताई धावतच येतात। आता धावत आल्यानंतर शिल्पाताई पाहतात तर काय, आनंदी किचनमध्ये बेशुद्ध पडलेली असते। आता शिल्पाताईंना धक्का बसतो, आनंदी करून जोराने ओरडतात। आता सुनीताताई सुद्धा खूपच घाबरलेल्या असतात।
आता इथे शिल्पा एवढी घाबरलेली असते की युगंधर करून जोराने हाक मारते. आता मारल्यानंतर युगंधर धावतच येतो आणि पाहतो तर काय आनंदीची एवढी वाईट अवस्था झालेली असते, तिला खूपच भाजलेलं असतं आणि ती बेशुद्ध पडलेली असते. आता तेवढ्यात माई आणि काका सुद्धा तिथे येतात. आता त्यांना तर खूप जोराचा धक्का बसलेला असतो. आता माई मात्र आनंदीवर खूप प्रेम करत असतात म्हटल्यावर त्यांना आनंदीची ही अवस्था पाहून रडू आलेलं असतं. आता काका सुद्धा एवढे घाबरलेले असतात, म्हणत असतात हे कसं काय झालं, काय झालं हे. आता युगंधर घाबरलेला सुनीता ताई आनंदीला उचलण्याचा प्रयत्न करत असतात. आता युगंधर म्हणतो ताई पटकन शिर्केंना फोन लाव. आता युगंधर आनंदीला उचलून घेतो आणि त्याच्या रूम मध्ये फास्ट पळतच जातो. आता इथे घरचे सगळेच घाबरलेले असतात, त्यांना काहीच कळत नसतं. पण हा विद्याधर चांगलाच मनोमनी खुश झालेला असतो. आता तो म्हणत असतो मला नामर्द म्हणतोस काय दादा तू, आता बघ मला नामर्द म्हणण्याची काय शिक्षा मी तुला दिली आहे. आणि आनंदी हा तर अगदी छोटासा धमाका केला आहे, आता इथून पुढे बघ मी किती मोठा धमाका करणार आहे, तुला तर आता मी सोडणारच नाही. असं म्हणून हा विद्याधर पुन्हा एकदा दुसरं प्लॅनिंग करायला लागलेला असतो. आता इथे वटपौर्णिमेच्या ठिकाणी सगळ्या बायका मिताली आणि पृथ्वीला विचारत असतात की अजून तुमच्या घरून कशा काय आल्या नाहीत बरं बायका वटपूजण्यासाठी. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो येतच असतील त्या आवरून सगळं. त्यावेळेला त्या बायका म्हणत असतात आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की आज वडाची पूजा पहिल्यांदा मालकीनबाईंच्या हातूनच झाली पाहिजे. आता हे ऐकून मिताली आणि पृथ्वीचा जरा चेहरा पडतो, म्हणजे त्यांना आता कळत नाही की ह्या बायका मालकीन साहेब कोणाला म्हणत आहेत बरं. आता सगळ्या बायका म्हणत असतात हो हो आज तर पूजा मालकीनबाईंच्या हातूनच झाली पाहिजे. आता पृथ्वी काय करतो मितालीला म्हणत असतो या सगळ्या जणी मालकीनबाई कोणाला म्हणत आहेत बरं. त्यावेळेला मिताली म्हणत असते अरे असं काय करतोय, माईंना म्हणत असतील, आपल्या घरातील सगळ्यात मोठ्या सुवासिनी त्याच आहेत ना, म्हणून त्यांनाच सगळ्या मालकीनबाई म्हणत असतील. आता इथे पृथ्वी म्हणत असतो हो हो असं असू शकतं, पण मिताली जिथे कुठे आपली आई असेल तिथे खूप खुश असेल बघ. आता मिताली म्हणत असते हो हो आई खूपच खुश असेल, आज तिची खूपच आठवण येत आहे बघ. असं म्हणून मिताली थोडीशी निराश झालेली असते. त्यावेळेला पृथ्वी तिला आधार देत असतो. आता त्या बायका मिताली आणि पृथ्वीला म्हणत असतात कधी येणार आहेत बरं ह्या तिघी जणी आणि किती वेळ लागणार आहे त्यांना, कारण मालकीनबाईंच्या हातूनच पूजा करायची आहे ना. त्यावेळेला मिताली म्हणते तिघी तिघी कोण बरं. त्यावेळेला त्यातील एक बाई म्हणत असते धनश्री ताई माई आणि आनंदीचं नाव घेणार इतक्यातच पृथ्वीचा फोन वाचायला सुरू होतो. आता त्या बायका आनंदीचं नाव घेणार इतक्यातच पृथ्वीला कळतं की घरामध्ये काय घडलं आहे. कुकरचा स्फोट होऊन आनंदीला भाजला आहे हे ऐकून पृथ्वीला खूप मोठा धक्का बसतो आणि तो धावतच घरी येतो. आता ते युगंधरने आनंदीला स्वतःच्या रूम मध्ये आणलेलं असतं आणि स्वतःच्या बेडवर झोपवलेलं असतं. आता आनंदीच्या डोक्याला एवढं लागलेलं असतं की त्यातून खूप रक्त येत असतं. आता ते पाहून माई म्हणत असतात अरे युगंधर काय रे किती लागलंय आनंदीला, तिच्या डोक्यातून किती रक्त येत आहे. त्यावेळेला काका म्हणत असतात युगंधर काय कर स्वच्छ कापड आनंदीच्या डोक्यावर दाबून धर बरं, जास्त रक्त जायला नको. त्यावेळेला युगंधर आता सुनीताला पटकन स्वच्छ कापड आणायला सांगतो. आता आनंदी तर बेशुद्धच पडलेली असते. आता युगंधर हळूहळू कापडाने तिचं रक्त पुसत असतो आणि रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. आता इकडे रक्त पुसत पुसतच युगंधर शिल्पाला म्हणत असतो अगं ताई फोन कर ना पटकन डॉक्टरांना, कधी येत आहेत आणि हा शिर्के कुठे अडकला बरं. त्यावेळेला शिल्पाताई म्हणत असतात अरे डॉक्टरांना फोन तर मी करत आहे पण त्या उचलत नाहीत ना. आता एवढ्यातच शिर्के आलेले असतात आणि सोबत डॉक्टरांना सुद्धा घेऊन आलेले असतात. आता डॉक्टर मॅडम आनंदीला पाहिल्याबरोबर म्हणत असतात किती रक्त गेलं आहे हिचं, किती लागलं आहे. नर्स पटकन तिला ड्रेसिंग करून घ्या बरं आणि सगळं व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्या आणि स्वतः त्या आनंदीला तपासायला सुरू करतात. आता काका डॉक्टरांना म्हणत असतात अहो डॉक्टर काय झालं आहे, माझी पोर डोळंच उघडत नाही आहे, काही सिरियस आहे का. त्यावेळेला डॉक्टर म्हणत असतात तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तुम्ही थोडे बाजूला व्हा बरं, पेशंटला अगदी मोकळी हवा यायला हवी. आता आनंदीला डॉक्टर मॅडम तपासत असतात आणि इकडे घरातील सगळेच काळजीत असतात आणि आनंदी त्या धुंदीमध्येच बडबडत असते माझी वटपौर्णिमा, माझं वट सावित्रीचं व्रत, असं काहीतरी ती बडबडत असते.
त्यावेळेला माई म्हणत असतात, अगं आनंदी असं काय करतेस, व्रत कधीही करता येईल, तुझी तब्येत महत्त्वाची आहे ना. आता इथे आनंदी एकसारखीच माझं व्रत अशी बडबडत असते. आता माई देवीला हात जोडून प्रार्थना करत असतात, देवी आई माझ्या पोरीला लवकर बरं कर. आता युगंधर आनंदीकडे पाहत असतो एकसारखा. आता शिल्पा युगंधरकडे पाहत असते तर युगंधरचं एकसारखं आनंदीकडेच लक्ष असतं. आता त्याला डॉक्टर मॅडम म्हणत असतात, या काय बडबडत आहेत बरं, त्यांच्या डोक्याला खूप जास्त मार लागला आहे आणि यांना अंतर्गत दुखापत असण्याची सुद्धा शक्यता आहे. आता इथे ते डॉक्टर म्हणत असतात यांची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे आणि यांच्या गालावर सतत टॅप करत राहिलं पाहिजे, यांना जागं ठेवलं पाहिजे. जर ह्या बेशुद्ध झाल्या तर या कोमात जाऊ शकतात. मी यांना पटकन औषध लिहून देतो, ते पटकन आणा आणि तोपर्यंत यांना सतत कोणीतरी बोलवत बसायचे. आता इथे त्या डॉक्टर औषध लिहून देण्यासाठी बाहेर जातात. आता युगंधर पटकन आनंदीकडे जात असतो कारण तिच्या गालावर सतत टॅप करायला सांगितलेलं असतं. आता इकडे युगंधरला शिल्पा जाऊच देत नाही, ती स्वतःच जाते आणि आनंदीजवळ बसते. आता ती बसते आणि जोराने तिच्या गालावर मारायला सुरू करते. आता मागे पाहते तर युगंधर असतो, म्हणून हळूच आनंदी अशा हाका मारायला सुरू करते. आता ही शिल्पा एवढी क्रूर असते की आनंदीची एवढी वाईट अवस्था असताना सुद्धा तिला टोमणे मारायचं कमी करत नाही. गालावर टॅप करतच हळूच म्हणत असते, ए आनंदी तुला काय वाटतंय, माझ्या भावाच्या बेडवर झोपलीस म्हणून काय तू मालकीण होणार आहेस. आता इकडे शिल्पा, ए आनंदी उठ ना असं म्हणतच पुन्हा हळूच आई शिल्पा म्हणत असते आनंदीला, तुला काय वाटतंय, तू माझ्या भावाच्या बेडवर झोपलीस म्हणून समिधाची जागा घेऊ शकणार आहेस. नाही तुझी लायकीच नाही आहे तेवढी, पटकन जागी हो आणि उठ लवकर. आता असं म्हणून रागाने शिल्पा ही आनंदीला गालावर मारत असते. तेवढ्यातच डॉक्टर मॅडम म्हणत असतात, पेशंटचं नाव काय आहे. त्यावेळेला शिल्पा पटकन म्हणते आनंदी. आता इकडे ते डॉक्टर मॅडम जी औषधाची चिठ्ठी असते त्यावर आनंदीचं पूर्ण नाव लिहितात, म्हणजे आनंदी युगंधर निंबाळकर. आता तेवढ्यातच पृथ्वी आणि मिताली तेथे आलेले असतात. आता पृथ्वी आणि मिताली ज्यावेळेला ह्या आनंदीची अवस्था पाहतात त्यावेळेला त्यांना खूप मोठा धक्का बसतो. आता मितालीला वाईट वाटायला लागलेला असतं. पृथ्वी मात्र चिडलेला असतो. आता तो सुनीताला म्हणत असतो, सुनीता तू काय करतोस ग, ती किचनमध्ये असताना तिच्यासोबत तुला थांबता आलं नाही का. आता पृथ्वी आनंदीच्या प्रेमापोटी सुनीताला ओरडत असतो. आता पृथ्वी काय करतो, आनंदीच्या प्रेमापोटी सुनीताला ओरडत असतो. आता पृथ्वी काय करतो, आनंदीच्या प्रेमापोटी सुनीताला ओरडत असतो. आणि हे पाहून शिल्पा म्हणत असे, अरे पृथ्वी तिच्यावर का चिडतोयस, तिने काय केलं बरं, किचनमध्ये कुकर फुटला आहे. त्यावेळेला पृथ्वी पुन्हा रागाने म्हणत असतो, कुकर फुटला म्हणजे काय, असं कसा बरं फुटला तो. आता पृथ्वी रागाच्या भरातच आनंदीला दिसत नाही असं म्हणणार एवढ्यातच स्वतःची जीभ आवरतो आणि तसं म्हणत नाही. आता पृथ्वीला स्वतःच्या मनामध्येच आठवतं की शिल्पाताईनं सांगितलेलं असतं की आनंदी बिचारी गरीब आहे, तिला दिसत नाही, आपण जर काम नाही दिलं तर तिला कोण काम देणार बरं. आणि तुझ्या बाबांना जर हे कळलं की तिला दिसत नाही तर ते लगेच कामावरून काढून टाकतील. आता हे पृथ्वीला आठवल्याबरोबर पृथ्वी लगेच शांतच बसतो. आता इथे पृथ्वी डॉक्टर मॅडमना विचारत असतो की डॉक्टर कशी आहे हिची आता तब्येत. त्यावेळेला डॉक्टर मॅडम म्हणत असतात, तशी त्यांची तब्येत आता काळजी करण्यासारखीच आहे, पण त्यांना वेळेवर जर औषध पाणी केलं तर त्यांची तब्येत सुधारू शकते. आता इथे त्या डॉक्टर काय करतात, औषधाची चिठ्ठी पृथ्वीच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात, ही काही औषधं मी लिहून दिली आहेत, ती पटकन जाऊन तुम्ही घेऊन या. त्यावेळेला पृथ्वी ती चिठ्ठी हातामध्ये घेतो आणि इकडे आता शिल्पाने ते पाहिलेलं असतं. आता शिल्पाला वेगळंच भीती पडलेली असते. ती औषधाच्या चिठ्ठीवर आनंदी युगंधर निंबाळकर असं पूर्ण नाव लिहिलं आहे आणि ते जर पृथ्वीनं पाहिलं तर त्याला सगळं सत्य माहीत होईल. नाही मला काहीतरी केलंच पाहिजे असं त्या विचार करत असतात. तेवढ्यातच पृथ्वी औषध आणण्यासाठी घाईघाईने निघालेला असतो. तेवढ्यातच आता शिल्पाताई पाठीमागणे धावत येतात आणि त्याला थांबवतात. आता शिल्पाताईंच्या पाठीमागून शिर्के सुद्धा धावत आलेले असतात. आता पृथ्वी म्हणत असतो, अगं आत्या मला काय थांबवतेस, अगं तिची तब्येत किती क्रिटिकल आहे, तिला पटकन औषधं आणली पाहिजे, जाऊ दे मला, थांबवू नकोस. त्यावेळेला आता शिल्पा आत्या म्हणत असतात, अरे पृथ्वी तू कशाला जातोय, शिर्के जातील ना. आता शिल्पा काय करते, पृथ्वीच्या हातातून ती औषधाची चिठ्ठी काढून घेते आणि शिर्केच्या हातामध्ये देते. त्यावेळेला शिर्के आता आनंदीचं नाव असतात आणि शिर्क्यांना सगळं कळतं की यावर आनंदीचं पूर्ण नाव लिहिलं आहे. त्यावेळेला आता
शिर्के म्हणत असतात, अरे हो पृथ्वी, तू कशाला जातोयस, मी आणतो ना औषधं, पटकन जाऊन आणतो. त्यावेळेला शिल्पाताई सुद्धा घाईघाईने म्हणत असतात, तू कशाला जातोय, शिर्के आहेत ना, शिर्के जात बरं, तुम्ही पटकन औषधं घेऊन या. आता या दोघांना असं सगळं गडबडलेलं बोलताना पाहून पृथ्वी म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही दोघं जण असं कन्फ्यूज का झालाय बरं, एवढं गडबडलाय काय आणि एवढं घाबरून का बोलत आहात बरं, माझ्यापासून काही लपवत आहात का. आता इथे शिल्पा म्हणत असते, नाही तसं काही सुद्धा नाहीये, काय लपवतोय आम्ही. त्यावेळेला आता पृथ्वी म्हणत असतो, अरे औषध आणणं एवढं महत्त्वाचं आहे की तुम्ही काय असं आडवाडवी करायला लागलाय. त्यावेळेला आता पृथ्वी शिर्केना म्हणतो, सो शिर्के तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे ना, मग चला आपण दोघं जण जाऊन औषध आणूया, कारण एकाच मेडिकलमध्ये सगळी औषधं मिळतील असं नाही, आपण दोघे जण 2 ठिकाणी जाऊन सगळी औषधं घेऊन पटकन येऊया, म्हणजे आपला वेळसुद्धा वाचेल. त्याला शिल्पा म्हणत असते, हो शिर्के, तुम्ही पृथ्वीबरोबर जा आणि तुम्ही काय करा, तुम्ही या चिठ्ठीचा फोटो काढून मेडिकलवाल्याला पाठवा, म्हणजे तो पटकन औषधं काढून ठेवेल ना, म्हणजे तुमचा वेळसुद्धा वाचेल. त्यावेळेला शिर्के म्हणतात, हो शिल्पाताई, तसंच करतो. आता इकडे पृथ्वी काय करतो, शिर्केंना घेऊन पटकन औषधं आणण्यासाठी निघून जातो. इकडे आता पाठीमागे शिल्पा घाबरलेली असते, तिला असं वाटत असतं, पृथ्वीने जर ही चिठ्ठी पाहिली असती तर काय झालं असतं, त्याला तर आज सगळं सत्य कळालंच असतं की. आता हा विद्याधर हॉलमध्ये एकटाच मोबाईलवर आनंदीचा फोटो पाहतच म्हणत असतो, आनंदी, बघितलंस ना, माझ्या विरोधात तोंड उघडलंस आणि त्याची तुला काय शिक्षा मिळाली, ते असंच पाहिजे तुला, आणि इथून पुढे तू माझ्या बाबतीत असं काही बोलणारच नाहीस, अशी मी तुझी व्यवस्थाच करणार आहे. आता हा विद्याधर असंच बोलत असो, तेवढ्यातच आबा आणि आरती तेथे निंबाळकरांच्या घरी आलेले असतात. आता इथे आबांना पाहून विद्याधर पटकन उठतो आणि आबांना नमस्कार, या आबा या असं म्हणत असतो, पण आबा त्याच्या तोंडाकडे सुद्धा पाहत नसतात. त्यावेळेला आता विद्याधर म्हणत असतो, आबा घरी कसं काय येणं केलं, बघितलं का आबा, आणि त्या दिवशीच मी तुम्हाला सांगत होतो तुमच्या नातीचं लग्न माझ्याबरोबर लावून द्या, आणि जर तुमच्या नातीचं लग्न माझ्याबरोबर लावून दिलं असतं तर आज तिची ही अवस्था झालीच नसती. त्यावेळेला आबा म्हणत असतात, काय वाटतं ते काहीही बडबडू नकोस. आता इथे आबा म्हणत असतात, माझी आनंदी कुठे आहे ते सांग पहिल्यांदा, तिला भेटायचं आहे. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, आनंदीला भेटायचं आहे. आता विद्याधर म्हणत असतो, तेच तर मी तुम्हाला सांगायला लागलोय, स्वतःच्या हाताने तुम्ही स्वतःच्या आनंदीचं वाटोळं केलं आहे. त्यावेळेला आबा घाबरून म्हणत असतात, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. त्यावेळेला आरती म्हणत असते, नेमकं काय झालं आहे आनंदीला, कुठे आहे बरं आनंदी. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही. आता आरती विद्याधरला म्हणत असते, कुठे आहे आनंदी आणि तिला काय झालं आहे. त्यावेळेला विद्याधर आता चांगल्या बाता मारतच सांगत असतो की तुमची आनंदी मरणाच्या दारात आहे, किचनमध्ये कुकरचा ब्लास्ट झाला आहे आणि कुकर फुटला आहे आणि तुमच्या आनंदीच्या डोक्याच्या अगदी चिंदड्या झाल्या आहेत. आबांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आरतीला जोराचा धक्का बसतो. आता विद्याधर असं बोलताना पाहून आबांना राग येतो आणि विद्याधरची कॉलरच धरतात आणि त्याच्यावर चिडत असतात. आणि विद्याधर म्हणत असतो, आबा, माझ्यावर चिडून काय होणार आहे बरं, जा तुझ्या आनंदीला बघ, जा, मरण्या अगोदर शेवटचं तिच्याशी बोलून घे, म्हणजे तुला समाधान लागेल. त्याला आरती आबांना शांत करतच म्हणत असते, आबा त्याच्या नादाला लागू नका, चला आपण आनंदीकडे जाऊ. आता इथे आबा आणि आरती युगंधरच्या रूममध्ये येतात. त्यावेळेला सुनीता आनंदी करून हाका मारत असतात. त्यावेळेला आता आबा आणि आरती आनंदीची ही अवस्था पाहून खूपच भावनिक होतात. आता आबांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. आनंदी, बाळा आनंदी, असं करतच जाऊन आनंदी जवळ बसतात. त्यावेळेला युगंधर आबांना धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, आबा स्वतःला सावरा, आनंदीला काही सुद्धा होणार नाही. आता इथे आबा युगंधरला म्हणत असतात, अहो मालक साहेब, काय झालं, हे कशी अवस्था झाली आनंदीची, काय झालं बरं हे. त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो, आबा तुम्ही थोडं धीराने घ्या आणि घाबरू नका, आनंदीला काही सुद्धा होणार नाही. आता इथे आबा पुन्हा आनंदीला हाका मारत असतात आणि आरती सुद्धा आनंदीला हाका मारत असते. आता आरती रडतच म्हणत असते, सकाळी मला फोन केला होता त्यावेळेला किती खुश होतीस, किती आनंदाने माझ्याशी बोलत होतीस. त्याला माई म्हणतात, आरती तू अजिबात रडू नकोस, आपली आनंदी लवकरच बरी होईल, आपली आनंदी खूपच खंबीर आहे आणि तिला काही सुद्धा होणार नाही, देव तिच्या पाठीशी आहे. त्यावेळेला काका सुद्धा आबांना धीर देण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही रडू नका, तुम्ही काळजी करू नका, आपली आनंदी लवकरच बरी होईल. त्यावेळेला आता आबा आरतीला म्हणत असतात, आरती तू अजिबात रडू नकोस, आपली आनंदी एवढी हलक्या काळजाची नाही आहे, ती तिच्या
आबासाठी नक्की डोळे उघडेल. त्यावेळेला आता युगंधर आबांना म्हणत असतो, आबा सतत तिला हाका मारा, जोपर्यंत औषधं येत नाही तोपर्यंत तिला जागं ठेवलं पाहिजे. आता इथे मालक साहेब सांगत असतात, जर तिची झोप लागली तर ती कोमात जाऊ शकते. आता हे ऐकून आरतीला जोराचा धक्का बसतो आणि ती म्हणते, काय कोमात? आणि आनंदी? नाही नाही, मी असं होऊच देणार नाही. आता ती पटकन आनंदीजवळ सरकते आणि आनंदी उठ ना ग, इकडे बघ माझ्याकडे, मी आली आहे बरं, असं म्हणून ती आता आनंदीला जाग करते. आता आबा म्हणत असतात, नाही नाही, आम्ही तिला झोपूच देणार नाही, आमची आनंदीला काही सुद्धा होणार नाही. ए आनंदी माझ्याकडे बघ ना ग, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे, तुला राजगिऱ्याचे लाडू आवडतात ना, म्हणून मी तुझ्यासाठी राजगिऱ्याचे लाडू घेऊन आलो आहे. आता आरती आनंदीचा हात हातामध्ये घेऊन म्हणत असते, आनंदी आम्ही तुझा हट्ट पुरवतो ना, मग तू आमचा हट्ट पुरवायला हवाच, उठ बरं लवकर, आमच्याकडे बघ बरं. त्यावेळेला आता आनंदी हळूहळू डोळे उघडत असते आणि ती बडबडत असते एकसारखीच, माझं वटपौर्णिमेचं व्रत, माझी वटपौर्णिमेची पूजा, असं सगळं बडबडत असते. आता आनंदी एकसारखी वडाच्या पूजेविषयीच बोलत असते. आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये आनंदीला खूप जास्त ताप आलेला असतो आणि ती आता थंडीने कुडकुडत असते. तरीही ती आता एकसारखी हेच बडबडत असते की मला वडाची पूजा करायची आहे, मला वडाची पूजा करायची आहे. आता हे ऐकतो युगंधर आणि युगंधर स्वतः वडाची पूजा करण्यासाठी जाणार आहे. तर प्रेक्षकांना पुढील भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आता आनंदी या सगळ्यातून कशी बरी होते आणि ज्यावेळेला आनंदीला कळेल की युगंधरने ही पूजा केली आहे, त्यावेळेला तिला खूपच आनंद होणार आहे. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.